टोरेस कंपनीचा घोटाळा तर आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे। या टोरेस कंपनीच्या घोटाळ्यासंबंधीचा एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट आता आमच्या एबीपी माझाच्या हाती आलाय। टोरेसचा माजी सीईओ तौसिफ रियाजचा 182 पानाचा रिपोर्ट आहे। हा घोटाळा मीच समोर आणला आहे असा तौसिफ रियाजचा दावा आहे। टोरेस कंपनीचा घोटाळा 1000 कोटी रुपयांचा असण्याची शक्यता आहे। मी तर तपास संस्थांना यापूर्वीच माहिती दिली होती असा दावा रियाजने केलेला आहे। घोटाळ्यासंबंधीची कागदपत्रही तपास संस्थांना दिलेली आहेत असं तौसिफ रियाजने म्हटलंय। टोरेस घोटाळ्या प्रकरण या प्रकरणामध्ये आतापर्यंत 3 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। तपास आता मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे आहे। टोरेस घोटाळ्यामध्ये युक्रेन आणि रशियातल्या घोटाळ्यांशी संबंध असल्याचं सुद्धा कळतंय। 2019 मध्ये युक्रेन आणि रशियातल्या B2B घोटाळ्यातले लोकच टोरेसच्या घोटाळ्यामध्ये समाविष्ट आहेत। टोरेसकडून ज्वेलरीच्या धंद्याआडून पॉन्झी स्कीम करण्यात आलेली होती असं रियाजने सांगितलंय। कर चोरी, मनी लॉन्ड्रिंग आणि न झालेला खर्च दाखवून हा घोटाळा करण्यात आलाय। शिवाजी पार्क पोलिसांना जून 2024 मध्येच या घोटाळ्याची खबर लागलेली होती असंही कळतंय। तसंच नवी मुंबई पोलिसांनाही 2024 मध्ये घोटाळ्याची शंका होती। शिवाजी पार्क आणि नवी मुंबई पोलिसांनी आयकर विभागाकडे टोरेसची कागदपत्रही मागवली होती। तर हा टोरेसचा पूर्ण घोटाळा काय आहे त्याबद्दल एबीपी माझाला कशा पद्धतीने माहिती हाती लागलेली आपण जाणून घेऊया। आपले प्रतिनिधी सूरज ओझा आपल्या सोबत आहेत। सूरज, या संदर्भामध्ये प्रश्न विचारताना महत्त्वाचा प्रश्न असा आहे की टोरेसच्या घोटाळ्यासंबंधीचा एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट जो एबीपी माझाच्या हाती लागलेला आहे त्या रिपोर्टमध्ये काय काय आहे? नक्की हा जो रिपोर्ट आहे तो रियाज जो वॉन्टेड आरोपी आहे त्याने कंपाईल केलेली ती रिपोर्ट आहे असा दावा केला जातोय। त्याचबरोबर या रिपोर्टमध्ये तो स्वतःला विसल ब्लोअर असल्याचाही देखील दावा करतोय आणि तो असाही सांगतोय की ह्याबद्दलची माहिती त्यांनी देशाचे पंतप्रधान त्याचबरोबर जेवढी लॉ इन्फोर्समेंट एजन्सी आहे त्यांना दिली होती आणि त्यामुळे त्याच्या जीवाला धोका आहे। कारण की तो नेहमीच बऱ्याचदा त्यांनी असे प्रयत्न केले की हा जो घोटाळा आहे तो समोर यायला पाहिजे। त्याला सीईओ करण्यात आला होता या कंपनीमध्ये, त्याला फेक प्रॉमिसेस करण्यात आले होते आणि त्या प्रॉमिसेसच्या आधारावर त्याला या कंपनीचा सीईओ करण्यात आला होता। मात्र त्यांनी कधीच दादरच्या ऑफिसमध्ये व्हिजिट केला नसल्याचाही देखील दावा त्यांनी केलेला आहे आणि तो नेहमीच सांगतोय की हा जो प्रकरण आहे युक्रेन आणि रशिया इथे झालेल्या जो B2B स्कॅम आहे त्या स्कॅम करण्यामागे जे लोक आहेत तेच लोक या स्कॅम मध्ये देखील आहे आणि हे लोक गुंतवणूक करण्याच्या नावाखाली एक पोंजी स्कीम चालवत होते, पिरामिड स्कीम चालवत होते आणि लोकांना फेक आश्वासन देत होते। आणि त्याचबरोबर ह्यांनी असाही दावा केला आहे की हा एक मनी लॉन्ड्रिंगचा प्रकरण असू शकतो आणि तब्बल 1000 कोटीचा तो स्कॅम आहे। याबद्दलचे त्यांनी 182 म्हणजे 182 पानांची त्याची स्वतःची जी रिपोर्ट तयार केलेली आहे ती रिपोर्ट सध्या ईओडब्ल्यूच्या हाती लागलेली आहे। ईओडब्ल्यू देखील त्याची चौकशी करत आहे आणि जेवढी लॉ इन्फोर्समेंट एजन्सी आहे त्यांच्याकडे देखील त्याची एक कॉपी पाठवण्यात आली आहे। जी सूरज, त्याबरोबर टोरेस कंपनीचा हा जो माजी सीईओ तौसिफ रियाज आहे त्याचा रिपोर्ट बघितल्यावरती याची कनेक्शन्स युक्रेन आणि रशियाशी सुद्धा दिसून येतात। तर या संदर्भात काय माहिती आहे? नक्की युक्रेन आणि रशिया इथे एक B2B स्कॅम चालत होता त्याबद्दलच्या बरेच आर्टिकल देखील पब्लिश झालेले आहेत जे लोकल पेपर आहेत आणि त्या दिशेकडे जेवढे चालत होते। याचं असं म्हणणं आहे की त्यामागे जे लोक आहेत तेच लोक इथे पण आहे। कारण की त्यांनी असंही सांगितलेलं आहे त्यांची रिपोर्ट म्हणजे 182 पानांची जी रिपोर्ट आहे त्याप्रमाणे की युक्रेन, रूस आणि कझाकिस्तान येथे 250 मिलियन डॉलर म्हणजे 6 लाख जे निवेशक आहे त्यांना धोका देण्यात आला होता, त्यांना फसवण्यात आला होता। त्याचबरोबर त्यांना निवेश करून जास्त रिटर्न्स मिळेल असा आश्वस्त करून त्यांना कधीच या प्रकारची रिटर्न्स दिलेली नाही। यात मनी लॉन्ड्रिंगचा जो पॅटर्न आहे तो दिसून येत आहे। पॉन्जी स्कॅम कशा पद्धतीने काम करते आणि जसा आश्वासन दिलं जातो की जो ज्वेलरी तुम्हाला दिली जात आहे
पण ती ज्वेलरी त्यांना दिली जात नव्हती. त्याची जी गुणवत्ता असते म्हणजे त्याची जी क्वालिटी असते ती क्वालिटी खूपच खराब क्वालिटीचा त्यांना ज्वेलरी दिली जाते आणि त्यांना असंही सांगितलं जातं की तुम्ही ह्याला कुठेही विकू शकत नाही. या प्रकारचा त्यांना सगळे आश्वस्त करून बऱ्याचदा त्यांना पैसे गुंतवणूक करण्यासाठी एकमेकांना भाग पाडण्यासाठी बऱ्याच स्कीम ते राबवायचे. या प्रकारे ते लोकांना फसवायचे. जी तर अशा पद्धतीने त्यांना आणखीनच याच्यामध्ये ओढलं जात होतं, गुंतवलं जात होतं. पण यात आणखीन एक मेखीचा मुद्दा असा आहे की शिवाजी पार्क आणि नवी मुंबईच्या पोलिसांना जर या घोटाळ्याची गेल्या वर्षीच जून आणि ऑक्टोबरमध्ये असं कळतंय, तुम्ही सांगितलंय, कल्पना आली होती, तर मग त्यांच्याकडनं कारवाई झाली याची काही माहिती मिळते का? म्हणजे त्यांनी त्यावेळेला काही कारवाई केली होती का? सूत्रांनी असा दावा केलेला आहे 3 एजन्सी म्हणजे शिवाजी पार्क पोलीस स्टेशन, त्याचबरोबर नवी मुंबईची EOW आणि इन्कम टॅक्स विभाग, ही तिन्ही विभागांनी त्या कंपनीला पत्र पाठवलं होतं. वेगवेगळ्या म्हणजे त्यांच्या वेगवेगळ्या टायमिंगवर पाठवल्या होत्या. त्यात त्यांना समन्स करून बोलवलं होतं आणि कारण की त्यांना समजून घ्यायचं होतं की नेमका तुमच्या इथे काय चाललेलं आहे. त्यांच्याकडे जे काही इनपुट्स आले त्या इनपुटप्रमाणे याची चौकशी करायची होती. मात्र त्यांचा असा दावा आहे की हा जो चौकशीचा जो प्रोसेस होता तो इनिशियल लेवलवर होता, त्यामुळे त्यांच्याकडे काही कॉन्क्रीट आलेला नाही. मात्र ज्यावेळी जनता रस्त्यावर आली, प्रोटेस्ट करायला सुरुवात केली, त्यावेळी ही जी एजन्सी आहे त्यांच्या तपासाला वेग आला. त्यांनी तडकाफडकीने FIR दाखल केली आणि आरोपींना देखील अटक करण्यात आली. सध्या हा जो प्रकार आहे तो EOW कडे गेलेला आहे. मात्र ह्या एजन्सीने नेमका काय तपास केला होता, त्यांच्याकडे काय काय कागद पुरावे आले होते त्यावेळी, तेही देखील आता EOW मागून घेणार आहे. त्याचीही देखील चौकशी केली जाणार आहे. धन्यवाद सूरज. एकंदरीतच अतिशय धक्कादायक असा हा सगळा प्रकार आहे आणि यामध्ये ज्या पद्धतीने पैसे गुंतलेले आहेत सर्वसामान्य लोकांचे, ते पाहता लवकरात लवकर या संदर्भामध्ये आणखीन कारवाई होईल अशी आशा आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.